हॅलो फ्रेंड्स, लक्षवेध UPSC MPSC अँड कंबाईन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम आज एक विज्ञानातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे. त्याचं नाव आहे जनुकीय आणि तंतुकणिकीय विकार. आता जनुकीय आणि तंतुकणिकीय विकार यालाच काय म्हटलं जातं की जेनेटिक अँड मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर या नावानं त्याला ओळखलं जातं. याच्यावर आधारित मी एक पहिला भाग तयार केलेला आहे. तो पहिला भाग मी त्या ठिकाणी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे. तर तुम्ही माहिती असलेला याची माहिती असलेला भाग तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी जेनेटिक अँड मायटोकॉन्ड्रियल डिसऑर्डर म्हणजे जनुकीय आणि तंतुकणिकीय विकार या टॉपिकवरती मी त्या ठिकाणी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दुसरा भाग आहे या टॉपिकवरती. या टॉपिकवरती मी प्रश्न आणि त्याची उत्तरे याच्या स्वरूपामध्ये हा मी दुसरा भाग बनवलेला आहे. तेव्हा तुम्ही का करा, पहिला जो भाग आहे ना तो एकदम व्यवस्थितपणे बघा. बघून झाल्यानंतर हा दुसरा भाग बघा, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येतील. आणि तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग अभ्यासाला सुरुवात करूया. याच्यामध्ये एकूण 30 प्रश्न आहेत. याच्यामध्ये 31वा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी ठेवलेला आहे. हे व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. चला मग अभ्यासाला सुरुवात करूया. याच्यातील पहिला प्रश्न आहे, DNAच्या ज्या खंडात अनुवंशिक माहिती साठवलेली असते त्यास डॅश असं म्हटलं जातं. त्यामध्ये ऑप्शन 1 RNA, तंतुकणिका, जनुके, गुणसूत्र. याचं उत्तर आहे ते म्हणजे जनुके असं त्याला म्हटलं जातं. DNAच्या ज्या खंडामध्ये अनुवंशिक माहिती साठवलेली असते ना, किंवा त्याच्यामध्ये जर बोल की जनुक जे आहे ना त्याच्यामध्ये अनुवंशिक माहिती साठवली असते त्याला जनुक म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये जीन्स असं त्याला म्हटलं जातं. इनहेरिस्टन्स म्हणजे काय तर अनुवंशिक. म्हणजे हा काय जे मराठी मीडियम असतील किंवा जे इंग्लिश मीडियममधली जी काय मुलं असतील त्यांना पण हे समजावं यासाठी मी हे इंग्लिश शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 जनुके. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. DNAच्या प्रत्येक डॅशमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयीची माहिती साठवलेली असते. त्यामध्ये ऑप्शन नंबर 1 DNA, 2 RNA, 3 तंतुकणिका आणि 4 जनुक. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे काय की जनुक हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे जीन्स या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर D जनुक. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. जनुकीय विकृतीमध्ये एक जनुकीय व बहुजनुकीय विकृती असे प्रकार पडतात. बरोबर आहे. जनुकीय विकृतीमध्ये एक जनुकीय आणि बहुजनुकीय असं काय त्याचं प्रकार पडतात. एक जनुकीय विकृती म्हणजे काय, एका जनुकामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे किंवा बदल झाल्यामुळे जो काय निर्माण होणारा जो काय विकार आहे त्याला एक जनुकीय विकृती म्हणतात. आणि बहुजनुकीय याच्यामध्ये काय अनेक जनुकामध्ये विकार झाल्यामुळं किंवा बदल झाल्यामुळं दोष निर्माण झाल्यामुळं बहुजनुकीय विकृती होते. हे अविधान बरोबर आहे. याच्यामध्ये बघूया. तंतुकणिकीय विकृतीमध्ये तंतुकणिकामधील DNAच्या जनुकात दोष निर्माण झाल्यामुळं हा विकार होतो. आता काय DNAच्या जनुकामध्ये जर दोष निर्माण झाला, तंतुकणिकेमधील DNAच्या जनुकामध्ये जर दोष निर्माण झाला तर त्याला काय म्हणतात, तंतुकणिकीय विकृती म्हणतात. हे पण विधान काय की बरोबर आहे. म्हणजे काय तो ऑप्शन नंबर अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन नंबर C हे काय की दोन्ही बरोबर आहेत. त्या ठिकाणी आता पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. याच्यामध्ये डॅशमुळे पेशींची रचना व कार्यावरती नियंत्रण राहिलेले याचं नियंत्रण. याच्यामध्ये कार्यावर नियंत्रण या ठिकाणी लिहायचं आहे. नियंत्रण ठेवले जाते. तसेच अनुवंशिक गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जातात. म्हणून त्यांना अनुवंशिकतेचं कार्यकारी घटक असं म्हटलं जातं. तर कशाला अनुवंशिकतेचं कार्यकारी घटक म्हटलं जातं, तर ते म्हणजे काय की ही जी काय जनुक आहेत ना यांना जनुकांना अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक असं म्हटलं जातं. म्हणजे याचं ऑप्शन नंबर B हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. एक जनुकीय विकृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही. आता एक जनुकीय विकृती विचारले, एक जनुकीय विकृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. त्या ठिकाणी वर्णखिंता याचा समावेश होतोय. त्यानंतर सिकल सेल ॲनिमिया म्हणजेच दात्रपेशी पांडुरोग असं म्हटलं तर त्याचा पण समावेश होतोय. रात आंधळेपणा याचा पण समावेश होतोय. त्यानंतर हिमोफिलिया याचा पण समावेश होतोय. मधुमेह याचा समावेश होत नाही. मधुमेह हा बहुजनुकीय विकृतीमुळे होणारा रोग आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपल्याला समावेश होत नाही विचारले म्हणजे ऑप्शन नंबर E हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. या ठिकाणी सत्य विधाने ओळखा.
या ठिकाणी एक याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 जनुकीय विकृतीमध्ये एका जनुकात बदल होतो किंवा दोष असतो, हे विधान पण बरोबर आहे या ठिकाणी. त्यानंतर आता पुढे बघूया बी ऑप्शन, बहुजनुकीय विकृतीमध्ये 2 किंवा अनेक जनुकामध्ये बदल होतो किंवा दोष होतो, म्हणजे हे पण काय की विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर सी दोन्ही बरोबर आहेत. काय की ऑप्शन नंबर सी काय की दोन्ही बरोबर आहेत. या ठिकाणी आता पुढला आपण प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. बहुजनुकीय विकृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही विचारले. बहुजनुकीय विकृतीमध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे. त्याचा समावेश जर पहिल्यामध्ये रक्तदाब आहे ना, रक्तदाबचा समावेश होतोय. त्यानंतर हृदयरोग, दमा याचा पण समावेश होतोय. त्यानंतर जर सिस्टिक फायब्रोसिस, तर सिस्टिक फायब्रोसिस याचा समावेश होत नाही. त्याचा एक जनुकीय विकृतीमुळे होणारा रोग आहे. आपल्याला बहुजनुकीय विकृतीमुळे होणारा रोग या ठिकाणी ओळखायला सांगितले. अतिस्थूलता याचा पण समावेश होते बहुजनुकीयमध्ये. आणि दुबंगलेले ओठ आणि टाळू हे बहुजनुकीय विकृतीमध्ये याचा समावेश होते. म्हणजे ऑप्शन नंबर सी जो आहे ना, सिस्टिक फायब्रोसिस, त्याला पुटी तंतुभवन म्हणतात, त्याचा बहुजनुकीय विकृतीमध्ये समावेश होत नाही. त्यानंतर आता पुढला आपण बघणार आहोत प्रश्न. त्यामध्ये वर्णहीनता या विकारात डोळे गुलाबी रंगाचे होतात व दृष्टी अंधुक होते, यालाच डॅश डॅश असं म्हटलं जातं. हिमोफिलिया, ल्युकेमिया, अरिथमिया, फोटोफोबिया. तर ऑप्शन नंबर डी जो आहे ना, फोटोफोबिया असं म्हटलं जातं. ज्यावेळेला वर्णहीनता जो आहे ना, त्या विकारामध्ये मॅलेनिनची कमतरता निर्माण झाल्यामुळे काय होते की त्या विकारामध्ये मॅलेनिन तयार होत नसल्यामुळे त्वचा, केस आणि त्यानंतर आहे ते म्हणजे डोळे यांना रंग प्राप्त होत नाही. म्हणजे ते रंगहीन असतात असं म्हटलं तरी चालेल. तर याच्यामध्ये डोळे जे आहेत ना गुलाबी रंगाचे होतात आणि दृष्टी जी आहे ना ती अंधुक होते. अशा प्रकारचा हा डोळ्याचा आजार होतो, त्याला काय म्हटलं ती फोटोफोबिया असं म्हटलं जातं. आता ही याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर जो हे प्रश्न क्रमांक 8 उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, फोटोफोबिया बरोबर आहे. पण याच्यामध्ये हिमोफिलियाबद्दल जर माहिती बघायला झालं तर हिमोफिलिया याच्यामध्ये काय माणसामध्ये जे काय रक्त आहे ना के जीवनसत्वामुळे गोठतं. जर ते के जीवनसत्व जर माणसाच्या शरीरामध्ये नसेल तर गोठत नाही. पण या ठिकाणी काय आहे त्याच्यामध्ये के जीवनसत्वाच्या अभावामुळे रक्त गोठत नाही, परंतु त्या आजाराला काय म्हणतात, ज्यावेळेला एखाद्या माणसाला जखम झाली परंतु त्याच्या जखमेतून येणार रक्त गोठत नाही, त्या आजाराला काय म्हटलं जातं की हिमोफिलिया असं म्हटलं जातं. त्यानंतर जर ल्युकेमिया म्हणजे काय, याच्यामध्ये ल्युकेमिया म्हणजे WBCची ज्या वेळेला संख्या वाढते त्याला ल्युकेमिया म्हणतात, म्हणजेच ब्लड कॅन्सर. काय म्हटलं जातं ल्युकेमिया म्हणजेच काहीतरी या ठिकाणी ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सर. याच्यामध्ये अरिथमिया म्हणजे काय, ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं जे काय हृदयाचं ठोकं अनियमित स्वरूपाचं पडतात त्याला काय म्हटलं जातं, अरिथमिया असं म्हटलं जातं. म्हणजे याचं उत्तर तुम्हाला कळलं असेल, फोटोफोबिया हे काय तर उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. वर्णहीनता या विकारात डॅश वर्णक मानवी शरीरात तयार होत नाही, त्यामुळे त्वचा, केस व डोळ्यांना रंग येत नाही किंवा ते रंगहीन असतात. ऑप्शन नंबर 1 कॅरोटीन, बी केसिन, 3 सी आहे ते म्हणजे मॅलॅनिन आणि डी आहे ते म्हणजे लायकोपिन. या ठिकाणी जर बघितलं याचं उत्तर आहे ते म्हणजे मॅलॅनिन हे काय तर त्याचं उत्तर आहे. याच्यामध्ये केसिन जर बघितली दुधाचा पांढरा रंग जो आहे ना केसिनमुळे असतोय. कॅरोटीन जर बघितले जो काय गाजराचा जो लाल रंग आहे तो काय असतो कॅरोटीनमुळे असतो. गाजराचा नारंगी जो रंग आहे, गाजराचा नारंगी किंवा भगवा रंग आहे ना तो कॅरोटीनमुळे असतोय. आणि त्यानंतर गाजराचा जो किंवा टोमॅटोचा जो लाल रंग आहे ना, टोमॅटोचा लाल रंग तो लायकोपिनमुळे असतोय. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी मॅलॅनिन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण बघणार आहोत. सिकलसेल ॲनिमिया या विकारात हिमोग्लोबिन रेणूंच्या रचनेतील नव्या ग्लुटानिक आम्लाची जागा डॅश हे घेते, त्यामुळे हिमोग्लोबिन रेणूच्या किंवा आरबीसीच्या रचनेमध्ये आकारमध्ये बदल होतो. या ठिकाणी ग्लुटानिक, आता ही ग्लुटानिक जर बघितलं हे हिमोग्लोबिनच्या रचनेमध्ये नवव्या क्रमांकावर असते, त्याची जागा डॅशने घेतल्यामुळे हिमोग्लोबिनच्या रचनेमध्ये बदल होतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये कशामुळे बदल होतो, ऑप्शन ए फॉर्मिक आम्ल, 2 बी आहे ते म्हणजे लॅक्टिक आम्ल, सी व्हॅलिन आम्ल आणि डी आहे HCl. व्हॅलिन आम्ल काय की व्हॅलिन आम्लानं जर समजा ग्लुटानिक आम्लाची जर जागा घेतली तर त्या ठिकाणी काय होतं की हिमोग्लोबिनच्या रचनेमध्ये किंवा आकारामध्ये बदल होतो. या ठिकाणी व्हॅलिन आम्ल आहेत ना, व्हॅलिन आम्ल असो किंवा हे ग्लुटानिक आम्ल असो हे दोन्ही अमिनो आम्ल आहेत. फक्त या ठिकाणी ग्लुटानिक हे हिमोग्लोबिनच्या रचनेमध्ये 9व्या क्रमांकावरती आहे, 9व्या क्रमांकावरती. आणि ही जी काय व्हॅलिन आम्ल जे आहे ते 20व्या क्रमांकावरती आहे. किती, 20व्या क्रमांकावरती. याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी व्हॅलिन आम्ल. आता पुढला प्रश्न आपण बघणार आहोत. सिकलसेल ॲनिमिया विकारात हिमोग्लोबिन किंवा आरबीसीचा आकार कसा होतो. या ठिकाणी सिकलसेल ॲनिमिया विचारले. सिकलसेल ॲनिमिया एक जनुकी विकृतीमुळे होणार रोग आहे, त्याला दात्रपेशी पांडुरोग या नावाने ओळखलं. तर याचा आकार जर बघितले ऑप्शन नंबर ए दिलाय गोलाकार,
बी द्विबहिर्वक्र, सी वेळ्यासारखा आणि डी आहे ती म्हणजे चंद्रकोरीसारखा. सर्वसामान्यपणे हिमोग्लोबिनचा किंवा आरबीसीचा जो आकार आहे ना द्विबहिर्वक्र, याच्यामध्ये द्विअंतर्वक्र असतो. कसा असतो? द्विअंतर्वक्र असतो. पण या ठिकाणी जर बघितलं ह्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया झालेल्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनचा किंवा आरबीसीचा जो आकार आहे ना तो वेळ्यासारखा असतो. कसा असतो? वेळ्यासारखा असतो. त्यामुळे हे ते रक्त वाहत असताना त्याचा अडथळा निर्माण होतो, त्याची गुठळी तयार होते. त्यामुळे काय होते की हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे काय जे की शरीरातील जे काही ऑर्गन आहेत म्हणजे किडनी असेल, लिव्हर असेल किंवा त्यानंतर इंटेस्टाईन असेल किंवा त्यानंतर काय की अपेंडिक्स असेल किंवा हार्ट असेल, यांना रक्तपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वेळासारखा. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सिकल सेल ॲनिमिया या विकारात हिमोग्लोबिन किंवा आरबीसीची डॅश डॅश वाहून नेण्याची क्षमता कमी होते. ऑप्शन नंबर 1 कार्बन डायऑक्साईड, बी ऑक्सिजन, सी नायट्रोजन, डी H2O. तर या ठिकाणी जर पहिले सिकल सेल ॲनिमियामध्ये विचारलं आहे, सिकल सेल ॲनिमियामध्ये या विकारामध्ये हिमोग्लोबिनची कोणता वायू किंवा कोणता वायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते, तर ती म्हणजे काय ऑक्सिजन वाहून नेण्याची काय होती की क्षमता कमी होते. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सिकल सेल ॲनिमिया झालेल्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिन किंवा आरबीसीची डॅश डॅश वाहून नेण्याची क्षमता कमी होते, म्हणजे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. त्याचं उत्तर ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात 21 जिल्हे सिकल सेल ॲनिमियाने प्रभावित असून त्यातील किती जिल्हे विदर्भातील आहेत? महाराष्ट्रामध्ये सिकल सेलग्रस्त किती जिल्हे आहेत? 21 आहेत. तर विदर्भातील किती आहेत विचारलेले आहेत. ऑप्शन नंबर ए 11, बी 12, सी 14 आणि 16. या ठिकाणी 11 हे बरोबर आहे, कारण याच्यामध्ये जर विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती हे 2 विभाग मिळून त्या ठिकाणी विदर्भ तयार झालेला आहे आणि या विदर्भामध्ये जर बघितलं एकूण 11 जिल्हा आहेत आणि हे सगळंच्या सगळं काय की सिकल सेलग्रस्त आहेत. याच्यामध्ये नागपूर विभागामध्ये 6 जिल्हा आहेत, बरोबर आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हे 7 जिल्हे. आणि अमरावती विभागामध्ये जर बघितलं अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ हे 5 जिल्हे. हे दोन्ही विभागातील टोटल 11 जिल्हे जर बघितले, 11 जिल्हे ही विदर्भात आहेत. ते सगळंच्या सगळं काय सिकल सेलग्रस्त आहेत. म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ए हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सिकल सेल ॲनिमियाच्या निदानासाठी खालीलपैकी कोणत्या 2 चाचणीचा वापर केला जातो? आता सिकल सेल ॲनिमियाच्या निदानासाठी कोणत्या 2 चाचणीचा वापर केला जातो असं विचारलंय. या ठिकाणी ऑप्शन नंबर ए ह्याचा वापर केला जातो. सोल्युबिलिटी टेस्ट आहे, ही जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर जर एलिझा टेस्ट ही एड्ससाठी वापरली जाते, HIV टेस्टसाठी वापरली जाते. ही HIV मधील खात्रीशीर टेस्ट मानली जाते. कुठली? एलिझा टेस्ट. वेस्टर्न टेस्ट ही देखील काय ती HIV टेस्ट करण्यासाठी वापरली जाते. आणि इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट ही देखील सिकल सेल ॲनिमियामध्ये वापरली जाते. म्हणजे या ठिकाणी जर बघितले ही ऑप्शन ही दोन्ही काय की HIV वरती वापरली जातात. आता ऑप्शन नंबर अ आणि ड सोल्युबिलिटी टेस्ट आणि इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट. सोल्युबिलिटी टेस्ट ही काय केली जाते? जिल्हा रुग्णालयामध्ये वापरली जाते. तर इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट जी आहे ना ही ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये टेस्ट करण्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे याचं उत्तर जर बघितलं ऑप्शन नंबर अ आणि ड म्हणजे बी हे काय तर ऑप्शन नंबर बी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सिकल सेल बाधित व्यक्तीने दररोज डॅशची गोळी घेणे आवश्यक आहे. आता सिकल सेल बाधित व्यक्तीने जर पहिले ह्याच्यामध्ये ऑप्शन ए मॅलिक ॲसिड, फॉलिक ॲसिड, ग्लुटेनिक ॲसिड. तर या ठिकाणी जर फॉलिक ॲसिड आहे ना याची गोळी दररोज घेणं आवश्यक असतं सिकल सेल बाधित व्यक्तीनं. म्हणजे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्या स्थितीत बाधित व्यक्तीच्या जखमेतून येणारे रक्त गोठत नाही अशा विकाराला काय म्हणतात किंवा रोगाला काय म्हणतात? म्हणजे आपण वरतीच बघितलं त्या ठिकाणी हिमोफिलिया हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. हिमोफिलिया या विकारामध्ये जखम झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातून येणारं रक्त गोठत नाही, त्याला हिमोफिलिया असं म्हटलं जातं. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हिमोफिलिया. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. रात आंधळेपणा हा एक जणू की आजार असून डॅश डॅशच्या कमतरतेमुळे होतो. आता रात आंधळेपणा त्यालाच नाईट ब्लाइंडनेस असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, सी आणि डी असं दिलेलं आहे. तर याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए जीवनसत्व हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खावाव्या लागतात किंवा त्यानंतर गाजर वगैरे खायचं. गाजरामध्ये खूप सारी खनिज तत्व असतात. त्यानंतर रात आंधळेपणा म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये काय होतं, रात्रीचं किंवा जी काय अंधुक प्रकाशामध्ये कमी दिसतं, रात्रीचं किंवा अंधुक प्रकाशामध्ये कमी दिसतं, फक्त तीव्र प्रकाशामध्ये चांगलं दिसतं, यालाच काय म्हटलं की रात आंधळेपणा असं म्हटलं. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत.
डॅश डॅश या विकारात मेंदूच्या पेशी मृत होतात. आता याच्यामध्ये जर बोलले की मेंदूच्या पेशी मृत होतात असं म्हटलंय, कोणत्या विकारामध्ये मेंदूच्या पेशी मृत होतात? ऑप्शन ए हॅचिन्सन, बी पार्किन्सन, सी अल्झायमर आणि डी फ्लुरोसिस. या ठिकाणी हॅचिन्सन हे काय तर की त्याचं उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये मेंदूच्या पेशी मृत होतात. याच्यामध्ये अल्झायमर जर बघितला, अल्झायमर हा मेंदूशी संबंधित रोग आहे. याच्यामध्ये काय होतं की तो जो अल्झायमर झालेली व्यक्ती जी आहे ना, त्याच्या घरातील नातेवाईक असो, त्याचा मुलगा असो, पत्नी असो, कुणी असो, त्या जवळच्या माणसांना देखील तो विसरून जातो. म्हणजे अशा प्रकारचा याच्यामध्ये विसरण्याची काय याच्यामध्ये अल्झायमरमध्ये तो माणूस सगळं विसरून जातो. म्हणजे मेंदूशी संबंधित हा अल्झायमर रोग आहे. त्यानंतर आता याचं उत्तर आहे म्हणजे आपण बघितलं हॅचिन्सन ए, ऑप्शन नंबर ए त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण बघूया. त्याच्यामध्ये गॅलॅक्टोसेमिया या विकारात डॅश डॅशची चयापचय केले जात नाही. आता गॅलॅक्टोसेमिया जर बघितला, ही एक जनुकीय विकृती आहे. या विकारामध्ये डॅश डॅशचे चयापचय केलं जात नाही असं विचारलंय. ऑप्शन ए गॅलॅक्टोशर्करा, बी कार्बोदके, सी प्रथिने आणि डी मेद. या ठिकाणी गॅलॅक्टोसेमिया याच्यावरूनच गॅलॅक्टोशर्करा हे लक्षात ठेवा, गॅलॅक्टोशर्करेचं चयापचय केलं जात नाही. आता पुढला प्रश्न आपण बघणार आहोत. तंतुकणिका विकृतीबद्दल चूक विधान ओळखा. या ठिकाणी तंतुकणिका विकृती आहे ना, त्याच्याबद्दल चूक विधान ओळखायला सांगितले आपल्याला. या ठिकाणी तंतुकणिकामधील डीएनएच्या जनुकामध्ये बदल झाल्याने हा विकार होतो, हे बरोबर आहे विधान. त्यानंतर बी विधान बघूया, गर्भधारणेच्या वेळी फक्त अंडपेशीकडूनच तंतुकणिका येतात, हे पण विधान बरोबर आहे. आणि त्यानंतर हा विकार आई आणि वडिलांकडून अपत्याकडे संक्रमित होतो. आई आणि वडिलांकडून म्हटलं, या ठिकाणी हा जो विकार आहे ना फक्त आईकडूनच संक्रमित होतो, वडिलांकडून नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. याच्यामध्ये जर बघितलं, अंडपेशी फक्त कुणामध्ये असतात? अंडपेशी या महिलामध्ये असतात, स्त्रीमध्ये असतात, आणि शुक्रपेशी या वडिलांमध्ये असतात. या ठिकाणी काय म्हटले की ह्याची काय गर्भधारणेच्या वेळी फक्त अंडपेशीच काय येतात की तंतुकणिकाकडून येतात. म्हणजेच काय तर आईकडून फक्त या ठिकाणी तो हा जो विकार आहे ना संक्रमित होतो, वडिलांकडून नाही, म्हणून हे ऑप्शन नंबर सी हे चूक आहे. लेबरची अनुवंशिक चेताकृती हे तंतुकणिके विकृतीचं उदाहरण आहे. हे ऑप्शन नंबर डी पण बरोबर आहे. आपल्याला या ठिकाणी चूक विधान ओळखायला सांगितलंय, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. फुफ्फुसाचं तंतुभवन म्हणजे फायब्रोसिसचे कारक खालीलपैकी कोणते घटक? आता फुफ्फुसाचं तंतुभवन फायब्रोसिस जो आहे ना, हा नेमका आजार काय तर हा फुफ्फुसाला होतो, श्वसनाचा आजार आहे. याच्यामध्ये याचं कारक घटक म्हणजे नेमकं कोणत्या कारणामुळे हा फुफ्फुसाचं तंतुभवन होतं, त्याच्यामध्ये जर बघितलं, जे काय सूतगिरण्या वगैरे असतात त्या ठिकाणी काम करणारे जे व्यक्ती आहेत ना, त्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसाचं तंतुभवन म्हणजे फायब्रोसिस आजार मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याचं कारण काय तर याचं म्हणजे सिलिका हे, आणि त्यानंतर ॲस्बेस्टॉस, लेड नाही, पारा नाही. या ठिकाणी सिलिका आणि ॲस्बेस्टॉस या दोन कारणामुळे काय होते, त्या ठिकाणी फुफ्फुसाचे तंतुभवन म्हणजे फायब्रोसिस हा रोग होतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए, अ आणि ब हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण बघणार आहोत. डॅश या एक जनुकीय विकृतीमुळे फुफ्फुस, आतडी, यकृत, वृक्क यांना धोका निर्माण होतो. डॅश या एक जनुकीय विकृतीमुळे विचारले. फुफ्फुस म्हणजे लंग्ज, आतडी इंटेस्टाईन, यकृत म्हणजे लिव्हर, वृक्क म्हणजे किडनी, यांना धोका डॅश या एक जनुकीय विकृतीमुळे होतो. त्यामध्ये ऑप्शन ए अरिथमिया, बी टेक्सास, त्यानंतर सिकलसेल ॲनिमियास आणि डी सिस्टिक फायब्रोसिस. आता सिस्टिक फायब्रोसिस हे काय तर त्याचं उत्तर आहे, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं? पुटी तंतुभवन या नावानं त्याला ओळखलं जातं. याचं उत्तर ऑप्शन नंबर डी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. रक्तातील डॅशचे प्रमाण वाढल्याने हृदयाला धोका निर्माण होतो. या ठिकाणी ऑप्शन नंबर ए रक्त, बी ऑक्सिजन, सी कार्बन डायऑक्साईड, डी कोलेस्ट्रॉल. या ठिकाणी कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे काय हृदयाला धोका निर्माण होतो. याचं कारण काय आहे? रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं जर प्रमाण वाढलं तर त्या ठिकाणी काय होते, कोलेस्ट्रॉल जो आहे ना त्या रक्तवाहिनीच्या आतील बाजूला काय होते की त्याचा पातळ थर होत तयार जातो, आणि जसजसं दिवस जातील किंवा कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढेल तसतसं काय होते तो थर जास्त जाड होत जातो रक्तवाहिन्याच्या आतमधला. त्यामुळे काय होतं की रक्त वाहण्यास ती अडथळा निर्माण होतो. काही वेळेला अशी स्थिती येते त्यामध्ये रक्तदाब वाढून ती रक्तवाहिनी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे काय होतं की हृदयामध्ये देखील शिरा असतात, धमनी वगैरे असतात, त्यांच्यावरती देखील दाब पडला म्हणजे हृदयाला धोका निर्माण होणार. म्हणून या ठिकाणी कोलेस्ट्रॉल हे काय तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर डी बरोबर आहे. त्यानंतर आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. सर्वसाधारणपणे रक्त गोठवणारे जनुक व हिमोफिलियाचे जनुक पुरुषाच्या कोणत्या गुणसूत्रावरती दाखवले जाते? आता या ठिकाणी रक्त गोठवणारे जनुक आणि त्यानंतर हिमोफिलियाचे जनुक
पुरुषाच्या कोणत्या गुणसूत्रावरती दाखवली जाते? ऑप्शन नंबर ए एक्स, बी वाय, सी एक्स वाय, डी कोणतंही नाही. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे एक्स. एक्स फक्त काय पुरुषामध्ये जर बघितलं, पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांच्यामध्ये फक्त एक्स गुणसूत्रावरतीच रक्त गोठवणारे जनुक आणि हिमोफिलियाचं जनुक दाखवलं जातं. मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. या ठिकाणी जर समजा एखादा नॉर्मल पुरुष आहे, म्हणजे नॉर्मल पुरुष आहे, त्याचं रक्त गोठतंय, बरोबर. या ठिकाणी रक्त गोठतंय म्हणजे तो नॉर्मल पुरुष आहे. एक्स एच असं दाखवलं जातं, एक्स एच वाय. ज्या वेळेला हा नॉर्मल पुरुषाला हिमोफिलिया व्हायला लागतो, म्हणजे त्याचं रक्त गोठत नाही, त्यावेळेला जो काय ना त्याचं जी काय ही जी काय गुणसूत्र आहेत एक्स एच वाय अशा प्रकारे दाखवलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, ज्यावेळेला तो नॉर्मल असतो त्यावेळेला एच आहे ना कॅपिटलमध्ये वापरलं जातं, आणि ज्यावेळेला तो नॉर्मल व्यक्तीला हिमोफिलिया होतो त्यावेळेला एच जो आहे ना दुसऱ्या लिपीमध्ये एच वापरलं जातं. तसेच महिलांमध्ये पण काय आहे की एक्स एच ही नॉर्मल महिला आहे, नॉर्मल महिला जिच्यामध्ये रक्त गोठतंय, आणि ज्यावेळेला या महिलेला हिमोफिलिया होतो, रक्त गोठत नाही, त्यावेळेला तिच्यामध्ये अशी अवस्था होते गुणसूत्राची, या प्रकारची तिच्यामध्ये अवस्था होते. अशा प्रकारे काय ही याच्यामध्ये काय होते की फक्त ही जी काय रक्त गोठवणारे जनुक आणि हिमोफिलियाचे जनुक फक्त एक्स गुणसूत्रावरतीच दाखवलं जातं. एक्स गुणसूत्रावरतीच काय केली ती दाखवलं जातं. म्हणजे ऑप्शन नंबर ए काय तरी त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. वाहक म्हणजेच कॅरियर व पीडित म्हणजे सफरर असे बाधित व्यक्तींचे प्रकार खालीलपैकी कोणत्या आजारामध्ये पडतात? ऑप्शन नंबर ए वर्णखिंता, बी रातआंधळेपणा, सी सिस्टिक फायब्रोसिस, डी सिकल सेल ॲनिमिया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये जी काय सिकल सेल ॲनिमिया आहे त्यालाच काय म्हटलं जातं की दात्रपेशी पांडुरोग. ह्याच्यामध्ये काय केलं जातं की वाहक आणि पीडित हे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये वाहक आणि पीडित दोन प्रकार पडतात. जर समजा दोन्ही वाहक असते तर लग्न करणारे दोन व्यक्ती जे आहेत ना, त्यामध्ये मुलगा आणि मुलगी, लग्न करणारा मुलगा आणि मुलगी दोघांपैकी एक वाहक असेल किंवा एक पीडित असेल, त्यांनी जर लग्न केलं तर त्यांच्या होणाऱ्या मुलांना देखील तो सिकल सेल ॲनिमिया होऊ शकतो. किंवा दोघांपैकी एक वाहक असेल तरी पण त्या पुढल्या पिढीला असं काय होतं की तो विकार होऊ शकतो. जर समजा पीडित असेल तरी पण विकार होऊ शकतो. यासाठी काय तर याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया, जर याच्यामध्ये लग्न करण्यापूर्वी सिकल सेल ॲनिमियाची टेस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जर टेस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी जर तशा प्रकारे जर आजार जर आढळून आला तर लग्न टाळली पाहिजेत. कारण का हा जो आजार आहे ना सिकल सेल ॲनिमिया, तो काय की अनुवंशिक आजार आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला होतो. त्यामुळे याचं उत्तर आहे म्हणजे ऑप्शन नंबर डी सिकल सेल ॲनिमिया. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. हातपाय सुजणे असेल, सांधे दुखणे, असह्य वेदना होणे, नियमित सर्दी खोकला ताप येणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन लगेच थकवा येणे हे कोणत्या आजाराची लक्षणे आहेत? या ठिकाणी जर बोलले ऑप्शन नंबर ए सिकल सेल ॲनिमिया, बी मधुमेह, सी हचिन्सन, डी हृदयरोग. या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. कारण की याचं कारण काय आहे तर सिकल सेल ॲनिमियामध्ये हिमोग्लोबिनची रचनामध्ये बदल होतो. बदल झाल्यामुळे काय होतं त्यामध्ये मृत पावतात, गुठळी बनती शेतीच्या रक्तवाहिन्यामध्ये, अडथळा निर्माण होतो हिमोग्लोबिन वाहण्यासाठी. त्यामुळे काय होतं हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. जर माणसाच्या शरीरामध्ये जर ऑक्सिजन नसेल काय येणार? थकवा येणार, बरोबर आहे. थकवा येणार, त्यानंतर हिमोग्लोबिनचं प्रमाण पण कमी होतं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ही जी काय सर्व लक्षणं आहेत ना, सांधे दुखणे, हातपाय दुखणे, वेदना होणे, नियमितपणे सर्दी खोकला ताप येणे, ही काय सिकल सेल ॲनिमियाची काय की लक्षणे आहेत. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. दात्रपेशी पांडुरोग याच्यामध्ये दात्रपेशी पांडुरोग यालाच दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं? ऑप्शन नंबर ए सिकल सेल ॲनिमिया, बी स्कर्वी, सी अरिथमिया आणि डी मुडदूस. या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. पांडुरोग दात्रपेशी पांडुरोग याला सिकल सेल ॲनिमिया नावाने ओळखलं. तर स्कर्वी जर बघितला सी जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी काय होतं की हा रोग होतोय. त्यासाठी सी विटॅमिन कमी झालं तर स्कर्वी हा रोग होते. अरिथमिया जर बघितलं हृदयाचं ठोकं अनियमित पडत असेल तर त्याला अरिथमिया म्हणतात. मुडदूस काय डी जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं की मुडदूस हा रोग होतो. त्यासाठी कोवळ्या उन्हामध्ये लहान मुलांना दिवसातून काही मिनिटं बसवायचं, हा रोग मुडदूस हा रोग नाहीसा होईल. त्याचं उत्तर आपण बघितलं सिकल सेल ॲनिमिया हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. लेबरच्या आनुवंशिक चताकृतीनुसार तंतुकणिके विकृतीमध्ये अपत्यामध्ये डॅश डॅश येतो. या ठिकाणी जर विकलांगता, दृष्टीदोष, कमजोरी आणि लठ्ठपणा. तर लेबरची जी आनुवंशिक चताकृती आहे याच्यानुसार जर बघितलं याच्यामध्ये लेबरच्या आनुवंशिक चताकृती आहे ना, त्यानुसार त्यानं म्हटलेलं आहे की तंतुकणिके विकृतीमध्ये त्या मुलामध्ये काय निर्माण होतो तर तो म्हणजे दृष्टीदोष निर्माण होतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढला प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत.
रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी डॅश डॅशचे इंजेक्शन दिले जाते. आता रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी डॅश डॅशचे इंजेक्शन दिले जातं. ऑप्शन नंबर ए इन्सुलिन, बी पेप्सिन, सी रेनिन, डी एरिप्सिन. या ठिकाणी जर इन्सुलिनचं इंजेक्शन दिलं जातं, कारण का याच्यामध्ये जर बघितलं इन्सुलिन जर बघितलं जे काय आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड त्यालाच काय म्हणतात पॅन्क्रियाज, पॅन्क्रियाजमधील जी काय पेशी असतात त्यामध्ये बेटा पेशी आणि आय थिंक बेटा पेशी आहेत ना इन्सुलिन स्त्रावतात. या इन्सुलिन स्त्रावल्यामुळे काय होतं की ही जी काही इन्सुलिन आहे ना आपल्या शरीरामधील साखर आहे ना त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. परंतु ज्या वेळेला इन्सुलिनचं स्त्रावण्याचं प्रमाण जर कमी झालं या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं, त्यालाच आपण काय म्हणतो मधुमेह असं म्हणतो. आणि त्याच्यासाठी जर ज्या वेळेला नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही त्यावेळेला इन्सुलिन काय केलं जातं की इंजेक्शन आपण त्याला त्या व्यक्तीला दिलं जातं. म्हणजे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. इन्सुलिनच्या अभावामुळे रक्तातील साखर वाढते याला डॅश म्हणतात. आता याच्यामध्ये इन्सुलिनच्या अभावामुळे रक्तातील साखर वाढते याला डॅश असं म्हटलं जातं. तर हे खूप सोपा प्रश्न आहे. याचं ऑप्शन दिलेले आहेत. ए मधुमेह, बी मेंदूज्वर, सी रातंद्रेपणा, डी कॉर्निया. या ठिकाणी जर पहिले कॉर्निया हा तर डोळ्याला होणारा रोग आहे, बरोबर आहे, त्यामुळे हे तर नसणार आहे. बाकीचं राहिलं तर 3 ऑप्शन राहिलेलं आहे. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काय करायचं व्हिडिओ बघून झाल्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, म्हणजे मला पण कळेल की तुम्ही किती चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ पाहिला आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मी अपेक्षा करतो की तुम्हाला जो काय हा व्हिडिओ आवडला असेल या आणि जाता जाता एक मी सांगू शकतो की याच्यामध्ये याच टॉपिकवर आधारित मी पहिला भाग तयार केलेला आहे. त्या पहिल्या भागावरती मी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा आपण प्रश्नोत्तराचा बघितला हा दुसरा भाग आहे, तेव्हा तो पहिला भाग पण पहा. आणि तुम्हाला एक जाता जाता विनंती करेन, जर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग विद्यार्थी मित्रांनो, मी नवनाथ कदम तुमचा निरोप घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.